5दा बघितली आहे, 5 टाइम्स. आणि फर्स्ट टाइम बघून जेवढं रडलो तेवढं 5वी टाइम पण बघून एवढंच रडलो मी. आणि काल मी तो ट्रेलर बघत होतो, तो काय 20-30 सेकंडचा ट्रेलर, 30 सेकंड तो ट्रेलर बघून परत रडायला लागलो. तो एवढं मला त्याला बघून. आणि त्यांनी काम पण असं केलं, असं नाही की आता तो असं असतात ना की तुमचे मुलगा तुमची मुलगी तुम्हाला सगळ्यांना असं वाटतं की तो पीकॉक आहे म्हणजे तो, पण असं नाही. म्हणजे मी जेन्युअनली मला ही कसं असं माझी तोच गोष्टी तो परत मी तिकडे जातो कर्मकडे. तुम्ही कर्म काय केलं तुम्हाला फळ तसं मिळतं. तर माझे जी पण चांगले कर्म असू द्या, एक फळ ही तुम्हाला दिसतात आणि दुसरे फळ माझी मुलगी. पण तिचं ऍक्टिंग बघून किंवा तुम्ही म्हणाल की तिची 5 वेळा मी मूवी बघितला आणि रडलोय, पण तुम्ही काय तिला टिप्स दिलेत का? किंवा जेव्हा पहिला शॉट होता, जो शूट होणार होता, तेव्हा काही सांगून पाठवलंय का बेस्ट कर वगैरे सनाया असं काही? नाही, मी लाईफ मध्ये त्याला ही टिप दिलंय आणि तो त्यांनी ऍक्टिंग मध्ये पण वापरलाय. मला माहिती आहे की कधी पण कोणाला इम्प्रेस करायला नाही जाऊ. कारण की आज तुम्ही, आता मी टीचर आहे सपोजिंग, मी आता स्टेजवर गेलो आणि मला माहिती आहे 1000 लोक आहे. तो डोक्यात घेतलं की 1000 लोक आहे आणि तो मला आवडायला पाहिजे. आणि तो मला सांगायला काय आम्ही क्लास केली, काय मस्त मजा आली, काय टीचर होतं, सत्यानाश म्हणजे खलास. तर ॲज अन ॲक्टर ऑल्सो तुम्ही कॅमेराच्या समोर असलं आणि तुम्ही ही विचारलं तुमच्या डोक्यात की तुम्ही कसं रडेल की कसं ओरडेल की कसं ॲक्टिंग करेल की लोकांना बघून तुम्हाला आवडायला पाहिजे की वाह काय उत्कृष्ट ॲक्टिंग केली, संपलं. काही नाही होणार. तुम्हाला जी करायची आहे, तुम्हाला तुमची सोल जी म्हणतात, तुम्हाला आता त्या वेळेत जसं ऑथेंटिक वाटते, ओरिजिनल वाटते, ऑनेस्ट वाटते, तुम्ही तो केलं तर तुम्ही सक्सेस होणारच होणार. तो आता नाही, म्हणजे तो एक 4 वर्षाची होती त्यांच्या नंतर त्यांच्या डोक्यात मी टाकायला चालू केलं. कधी पण ओरिजिनल राहा, ॲज अन ॲक्टर असू द्या, ॲज अ ह्युमन बिंग असू द्या, ॲज अ काय पण ऑनेस्ट आणि ओरिजिनल. तो ॲज अन ॲक्टर मी पण ॲक्टिंग करतो. मी मेकअप पण लावत नाही. म्हणजे मी आहे जसं आहे. आणि लोक रिहर्सल करतात 10 वेळ, रात्री घेऊन जातात स्क्रिप्ट. मला तुम्ही 4 पेजचं सीन पण असेल ना, मी सेटवर जातो, एकदा बघतो आणि सांगतो. कारण की तुम्ही रिहर्सल केला तर तोच गोष्टी होऊन जाते. तुम्ही रिहर्सल केला म्हणजे काय, म्हणजे मी तो कसं करणार, हात कसे ठेवणार, ही कसं करणार, माझं तोंड कसं असेल, तो तुम्ही विचारायला गेला तर संपलं. ऍक्टिंग होत नाही. लोक त्याला मेथड ऍक्टिंग म्हणतात. मी तो टाईपची जी ऍक्टिंग आहे, मी तो टाईपची ऍक्टिंगमध्ये बिलीव्ह करत नाही. तो सनायाचं जी ऍक्टिंग असेल तो एवढं नॅचरल आहे, एवढी जेन्युइन आहे की त्याला एक सीनमध्ये त्याने तुम्हाला बघून कळेल की असं त्यांनी मायलेकमध्ये असं तुम्हाला असं कळेल नाही की तो ऍक्टिंग करते. तर असं वाटेल की ही जेन्युइनली बिचारी ही आहे आणि खुश आहे तर खुश दिसेल, रडती तर इट लुक्स जेन्युइन. अँड दॅट्स व्हाय द फिल्म इज सो ब्युटिफुल. सोनाली काय सांगशील? विजय सर तर एवढं भरभरून बोलले. बाबा आहे ना, त्यामुळे कम्प्लीट बाबाचं प्रेम बोलतंय. नाही, मी तेच म्हणेन की तिला कुठेच म्हणजे असं, म्हणजे मी ठरवलेलंच होतं की तिची जी दिग्दर्शिका आहे आमची जी ती, आणि ते तिला योगेश फुलफगर जे असोसिएट डिरेक्टर होते, हे जे सांगतायत तेच करू देत तिला. मी कुठेतरी तिला आणखीन काही सांगायचा प्रयत्न केला तर ती कन्फ्यूज होऊ शकते. ऑफकोर्स मध्ये मध्ये आई डोकावत होती, पण तेव्हा मग पटकन मग मी थांबवायचे स्वतःला की अरे बापरे, नको 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 तू जा. सो मग मी प्रियांकाला सांगायचे, जसं आता आपण 2 ऍक्टर्स काम करतोय तर आपल्याला वाटतं की अरे आय थिंक तू ना हे असं कर, किंवा हे ना तू हे असं केलंस तर मी हे बोलले तर चालेल का, असं आपण डिस्कस करतो. पण मला कळलं की कदाचित सनायाला ते पटत नाही होते. कारण आम्ही दोघी आई मुलगी असल्यामुळे सुद्धा घरातल्या जशा आम्ही एकमेकांच्या प्रेमात असतो तशाच आई मुलीचे थोडेसे खटके पण असतात, राईट. की कधी कधी आईने बोललेलं मुलीला आवडत नाही, की मुलीने बोललेलं आईला पण असं की ठीक आहे ना, मी आई आहे, मला जास्त वर्षांचा एक्सपिरियन्स आहे, तुला कमी कळतं, मी जास्त पावसाळे बघितले. सो तो एक जनरल थॉट असतो ना, तो कधी कधी येतो ना आईचा की. तर तेव्हा मग मी म्हणायचे की नको नको. मग मी प्रियांकाला सांगायचे की प्रियांका मला असं वाटतंय की मी हे असं करू का, किंवा तिला हे असं तिने बोलली तर मी हे बोलू का. मग प्रियांका म्हणायची की ओके लेट मी थिंक, आणि मग ती सनायाला सांगायची की मला असं वाटतं, मला नाही तिला असं वाटतंय की बघ, असं आम्ही ते केलं. बट त्यामुळे तिने तिच्या पद्धतीने केलं. म्हणजे ती एरवी असं म्हणायची की ओके हा शॉट मी आता तुम्ही असं सांगितलं तसं केला, पण ती म्हणायची प्रियांकाला की आता मला अजून एक करायचंय, मी माझ्या पद्धतीने काहीतरी करू का. मग ती करायची. आणि लिटरली
हा आणि लिटरली आय एम सरप्राईज बिकॉज मी सेटवर गेलो पण नाही हा आला पण नव्हता आणि मग पण ती मी पण करायची तसंच करतो सॉरी टू इंटरप्ट पण मी पण तसंच करतो की तुम्हाला असं वाटतं ना डायरेक्टरना ठीक आहे मी करून घेतो पण आता मी माझ्या पद्धतीने एकदा तुम्हाला करून दाखवतो ओके आणि माझ्या आयुष्यात असं कधी झालं नाही की मी माझ्या पद्धतीने केलं त्याला नाही आवडलं आता कधी झालं आणि सनानी पण असंच केलं मला आता कळलं सो ती म्हणायची की अच्छा मी अजून एक करू का मग आम्ही करायचो आणि मग लिटरली एडिटरने ना बऱ्याच वेळेला म्हणजे आमच्या दिग्दर्शिकेला सांगितलं की अरे या तिने जो केलाय ना तो मी वापरू का सो प्रियांका म्हणायची ऑफकोर्स तुला तो वाटत असेल तर वापर सो ती तिचं वर्किंग तिच्या प्रकारे तिने ते इनॅक्ट केलं आणि आय एम व्हेरी हॅपी की तिने आमचं नाही ऐकलं कारण तिने खूप छान पद्धतीने स्वतःला ते कॅरेक्टर उभं केलेलं आहे घरात